सर्वांना मनपूर्वक जय भीम। जय भीम हा एक शब्द व वाक्य आहे। याची सुरुवात सन 1935 साली व ते आजपर्यंत संपूर्ण जगात दुमदुमत आहे। नेमकं जय भीम म्हणजे काय? जय भीम हे पहिल्यांदा कोणी वापरले, का वापरले, तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करा। चला तर बघूया जय भीम कोणी म्हणावं। या भारत देशातल्या प्रत्येक स्त्रीने, पुरुषाने, प्रत्येक मुलाने, प्रत्येक मुलीने जिला शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे, छोट्यातला छोटा कामगार त्याने जय भीम म्हणावं। ते ज्यांच्यावर अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडणाऱ्याने जय भीम म्हणावं। तेवढी ताकद आहे या शब्दात। ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजले आहे त्या प्रत्येकाने जय भीम म्हणावं। आता प्रश्न पडतो तो म्हणजे नक्की जय भीम म्हणजे काय? जय भीम हा मुळात आंबेडकरवादी समाज अभिवादन करण्यासाठी वापरण्यात आलेला शब्द आहे। जय म्हणजे विजय आणि भीम म्हणजे विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे नाव। अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे जय भीम। जय भीम म्हणजे प्रकाश, प्रेम, प्रवास। जय भीम म्हणजे अब्जावधी लोकांचे अश्रू। जय भीम म्हणजे अन्यायाचा प्रतिकार। जय भीम म्हणजे अस्मितेचे, सन्मानाचे व क्रांतीचे प्रतीक। जय भीम म्हणजे संघर्षाचे प्रतीक, सांस्कृतिक ओळख व राजकीय ओळख आणि आंबेडकरी चळवळीशी नाते। मग प्रश्न पडतो जय भीम हे पहिल्यांदा कोणी म्हटले असेल व का म्हटले असेल? बाबू हरदास ॲलन हे जय भीम या अभिवादनाचे जनक म्हणून ओळखले जातात। त्यांचा जन्म 6 जानेवारी 1904 नागपूरमधील रामटेक येथे महार कुटुंबात झाला। स्वातंत्र्यपूर्वी भारतातील पुढारी, राजकारणी व समाजसुधारक होते। कामगारांचे नेते म्हणून प्रसिद्ध होते। स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्य प्रांताचे सरचिटणीस होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात ज्या नेत्यांची फळी उभी केली होती त्यात बाबू हरदास हे होते। बाबू हरदास यांनी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे संघटन उभे केले होते। जवी पवार हे बाबू हरदासांबद्दल सांगताना असे सांगतात की ज्या प्रकारे मुस्लिम लोक सलाम वालेकुम या अभिवादनाला उत्तर देताना वालेकुम सलाम म्हणतात व दुसऱ्या धर्मातील काही लोक राम राम, नमस्कार आणि जोहार मायबाप म्हणतात, हे सर्व आपण न म्हणता यावर त्यांनी विचार करून आपल्याला पण असं काहीतरी पाहिजे अभिवादन करण्यासाठी, पण त्या शब्दातून क्रांतीचे प्रतीक व जोश आला पाहिजे, सर्वांना समानतेची भावना देणारा आणि लोकांना एकात्मतेत बांधून ठेवण्यास मदत करणारा शब्द त्याने निवडला। तो शब्द म्हणजे जय भीम बलभीम। त्यानंतर त्याने आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की आपण भेटल्यावर जय भीम म्हणावं व त्याला बलभीम म्हणून उत्तर द्यावे। अशा प्रकारे जय भीम ही संकल्पना बाबू हरदास यांनी प्रथम मांडली व स्वतःपासून सुरुवात केली। आपल्याला जे हे पत्र दिसत आहे ते पत्र बाबू हरदास यांनी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना लिहिले आहे। त्यात त्यांनी जय भीमचा उल्लेख केला आहे। पुढे जाऊन कमी वयातच त्यांच्या आजाराने दिनांक 12 जानेवारी 1939 निधन झाले। कालांतराने जय भीम हेच रूढ झाल्यावर त्याचे उत्तर पण जय भीम यानेच लोक द्यायला लागले। अशा प्रकारे आजच्या दिवसापर्यंत जय भीम केवळ हे अभिवादनाचा शब्द न राहता आज तो आंबेडकरी चळवळीचा व समाजाचा नारा झाला आहे। आज केवळ भारतात फक्त हा नारा न राहता संपूर्ण विश्वात जय भीमचा जयघोष होत आहे। आज हा शब्द आंबेडकरी समाजाची ओळख म्हणून झालेला आहे, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो व कुठल्याही देशाचा नागरिक असो। जय भीमचे जनक बाबू हरदास ॲलन यांच्या स्मृतीस आपल्या चॅनलच्या माध्यमातून व संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या मार्फत विनम्र अभिवादन। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।